महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शाळेमधील माध्यान्ह भोजन आणि कॅन्टीनमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासन म्हणजे FDA अधिक सतर्क झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आला आहे. मात्र या निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. नेमकं काय घडलं आहे? FDA कोणत्या गोष्टी तपासणार आहेत? शिक्षकांचा विरोध का आहे आणि विद्यार्थ्यांवर याचा काय परिणाम होणार? चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम ही कारवाई का सुरू करण्यात आली? अलीकडच्या काही महिन्यात शाळांमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत विविध तक्रारी समोर आल्या. काही ठिकाणी अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न उपस्थित झाले. यानंतर राज्यातील शाळांमध्ये अन्न सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत का हे तपासण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेत शाळेतील माध्यान्ह भोजन, तयार होणारे स्वयंपाकघर, कॅन्टीनमधील स्वच्छता, अन्न साठा, कालबाह्य पदार्थ, स्वच्छ पिण्याचे पाणी, अन्न हाताळण्याची पद्धत आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन याची तपासणी केली जाणार आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना जंक फूडपासून दूर ठेवण्यावरही भर देण्यात आला आहे. चिप्स, कोल्ड ड्रिंक, जास्त साखर किंवा मीठ असलेले पदार्थ याबाबतच्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. आता शिक्षण संघटनांचा विरोध काय आहे? शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की विद्यार्थ्यांना चांगले अन्न मिळावे याला त्यांचा विरोध नाही. मात्र अनेक शाळांमध्ये स्वयंपाकघर, पाणी साठवणे व्यवस्था आणि मनुष्यबळ यांसारखे मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. अशा परिस्थितीत केवळ तपासणी करून दोष शाळांवर टाकणे योग्य नाही. सरकारने आधी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि त्यानंतर कठोर तपासणी करावी, अशी त्यांची मागणी आहे. ह्याच्यावर पालकांची भूमिका काय आहे? अनेक पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांना मिळणारे अन्न सुरक्षित आणि दर्जेदार असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे. शाळेत मिळणाऱ्या अन्नाचा थेट परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याचे नियमित तपासणी आवश्यक असल्याचे अनेक पालक सांगत आहेत. आता एक महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या शाळांवर कारवाई झाली? सध्या अधिकृतपणे सर्व कारवाई झालेल्या शाळांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्या शाळांवर दंड झाला किंवा कोणती शाळा सील करण्यात आली असा दावा अधिकृत पुराव्याशिवाय करता येत नाही. ही बाब प्रेक्षकांनी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तपासणीतील कोणत्या बाबीवर भर दिला जाणार? माध्यान्ह भोजनाचा दर्जा, स्वच्छ स्वयंपाकघर, स्वच्छ पिण्याचे पाणी, अन्न साठवण्याची योग्य पद्धत, कालबाह्य किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची स्वच्छता, कॅन्टीनमधील अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार पुढील कारवाई होऊ शकते. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना काय फायदा? जर तपासणी नियमित झाली तर विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळण्याची मदत होईल. अन्नातून होणाऱ्या आजारांचा धोका कमी होईल आणि शाळेमध्ये अन्न सुरक्षेबाबत अधिक जबाबदारी निर्माण होईल. शेवटी एकीकडे सरकार आणि FDA विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी तपासणी मोहीम राबवत आहेत, तर दुसरीकडे शिक्षक संघटना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहेत. या दोन्ही गोष्टींचा समतोल साधला गेला तर विद्यार्थ्यांचा हिताचा मार्ग नक्कीच मोकळा होईल. या विषयांवर तुमचे मत काय आहे? शाळांमधील सुविधा व्हाव्यात की अधिक कठोर तपासणी व्हावी? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.